माझी करंगुली आणि टीम चरण 11 अजय नाईकवडे आणि अनुज नाईकवडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक केला. एक धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खेळाडू नाहीये आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. चौकार आलाय. माझी करंगली संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर आणि सामनावीराचा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. रोहन ज्यांनी सामना खूप अडचणीचा होता आणि त्या क्षणाला ज्याने षटकार ठोकत हा सामना जिंकून दिला टीम मांगरूला, त्या रोहन यांना आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. यावेळेस पहा घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आले. विकास भाऊ कारंडे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सामनावीराचा किताब. रोहन ज्यांचा खेळ खूप चांगला राहिला. एक सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट आणि आक्रमकता कधी धारण करायची, ज्यावेळेस संघाला गरज असते त्यावेळेस त्याने आक्रमण करत हा सामना जिंकून दिला. ते रोहन ठरलेत या मॅचचा हिरो. मांगरू संघानं टेनिस बॉल हंगामाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे 2 सामने जिंकलेत. सुरुवात त्यांची चांगली झाली आहे. पंच डिक्लेअर धावा आहे का? डिक्लेअर स्वरूपाची धाव. हालचाल करत राहा. आमच्या स्कोररला सुद्धा धावसंख्या समजेल. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी, वेगात टाकलेला बॉल सुनील पाटील नाना यांचा. फलंदाज अजय यांना बॉल समजला नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. यावेळेस पहा गती परिवर्तन, फिंगर रोल केले, बॉल बनवण्याचा प्रयत्न राहिला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. अजयनेच या 8 धावा अजयच्या बॅटमधून आपण पाहिल्या. यानंतर मोरिया स्पोर्ट कोंडाईवाडी आणि टीम सुमित 11 अशी मॅच इनिंग ब्रेकमध्ये या मॅचचा टॉस केला जाईल. गोलंदाजीसाठी रोहित आलेत माझी करंगली या टीमच्या माध्यमातून. रोहित आलेत. चला मॅच स्टार्ट करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. करंगली संघ 8 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर इनला अनुज नाईकवडे जो सध्याच्या घडीला 32 शिराळा तालुक्यातील एक रायझिंग स्टार संबोधला जाणारा खेळाडू. एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने 9 धावा धावफलकावरती. याच जोडीने पाठीमागच्या आठवड्यामध्ये धुमाकूळ घातला होता भूमिपुत्र क्रीडांगणावरती अजय नाईकवडे आणि अनुज नाईकवडे या जोडीने. आणि आता त्याच जोडीला मात्र शांत ठेवण्याचं काम गोलंदाज रोहित यांच्याकडून केलं जात आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती.
यावेळेस पहा गॅपमधून बॉल ढकलला, एक धाव तर आले. अर्जुन पाटील क्षेत्ररक्षक होते, थोडंसं फंबलिंग त्यांचं पाहायला मिळालं. परिस्थितीचा अंदाज बांधता आला नाही, खेळपट्टीचा अंदाज या ठिकाणी बांधता आला नाही. तत्पूर्वी मात्र 2 धावा, संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. यावेळेस पहा एक सिंगल आले, सिंगलच्या साह्याने धावसंख्या 12 या आकड्यावरती. चार बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. खोला टाकलेला बॉल, समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम क्षेत्ररक्षण. पण यंग टॅलेंटची कमी नाही आहे टीम माझे करंगली या संघामध्ये. आणि असेच यंग खेळाडू सध्याच्या घडीला आपल्या गावासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न करत राहतात. एक गाव अकराच्या क्रिकेटच्या संघामध्ये संधी मिळवणं हे सध्याच्या घडीला खूप कठीण काम. यावेळेस पहा अनुज यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत स्वप्नील पोहोचतील तोपर्यंत मात्र 4 धावा, संघाची धावसंख्या वाढली. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3. संतोष आलाय गोलंदाजीसाठी. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. अजय नाईक कवडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. झेल अप्रतिम टिपलाय. सुशांत यांनी मात्र अप्रतिम झेल टिपत फलंदाज अजय नाईक कवडी यांना बाद केले. नवीन फलंदाज दत्तात्रय नाईकवडी क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेस डिक्लेअर स्वरूपाची धाव. यावेळेस पहा विकेट करण्याचा प्रयत्न, सुशांत बॉल पर्यंत पोहोचतील का? कॅच पकडले अप्रतिम सुशांत याने. आतापर्यंत दुसरी अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 साठी दत्ता बाद झाले. अमोल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संतोष यांची चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 1 विकेट त्यांनी प्राप्त केले. 2 विकेट प्राप्त केले त्यांनी. 1च धाव या ठिकाणी खर्च केली. पंचांच्या भूमिकेमध्ये अमर मराठे आणि सोन्या मराठे ही 2 नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका त्यांची राहिली. डावखुरे आताचे फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाटीम मोरिया स्पोर्ट कोंडाईवाडीला विनंती असेल की थोडासा तुम्ही सराव थांबवा, कारण की
बऱ्याच खेळाडूंना वारंवार सूचना आपण देत असतो, जे काही प्रॅक्टिस असेल ते तुम्ही मॅचच्या अगोदर मैदानामध्ये इतरत्र कुठे करू नका, ज्यामुळे स्पर्धा थांबेल. यावेळेस पहा फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, सुशांतच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार, षटकार अनुज नायकवडीच्या बॅटमधून. एक टप्पा चुकला आणि त्यानंतर मात्र त्याचा करेक्ट कार्यक्रम अनुज नायकवडीच्या बॅटमधून हा षटकार आला. संघाची धावसंख्या 6 ने वाढली, धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 25 धावा. यावेळेस पहा 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर 25 धावा. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये स्वप्नील आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल पाठीमागच्या क्षेत्रामध्ये खेळला आहे, जिथे एक सिंगल आले. चला जुना बॉल द्या. एक सिंगल आले, 26 धावा धावफलकावरती. फलंदाजी ते बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज बाद. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. जमेची बाजू ही की शेवटच्या 4 बॉलवरती अनुज नायकवडे स्ट्रायकर एंडला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल. शेवटचे 4 बॉल शिल्लक, 26 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा बेगिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर आले. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक, 27 धावा धावफलकावरती. यानंतरची मॅच टॉससाठी मी आमंत्रित करतोय संघ कोंडाईवाडी आणि सुमित 11 या 2 संघाचे प्रतिनिधी. या आपण टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. 28 रन धावफलकावरती. अजून देखील शेवटचे 3 बॉल शिल्लक, 28 धावा. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय. अनुज नायकवडी यांना बीट करून जाणारा बॉल विकेट किपर सुनील पाटील यांच्या हातामध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक, 28 धावा धावफलकावरती. गोलंदाजी चांगली राहिली आहे टीम माझी करंगली या टीमची. यावेळेस पहा रोहित थोडेसे पुढे गेले आणि हा षटकार पहा अति घाई आणि संकटात नाही आहे. रोहित यांच्या सोबत हेच घडलंय. जागेवरती उभे राहिले असते तर कॅच होऊ शकलं असतं, जजमेंट जमलं असतं, परंतु अति घाई केली आणि हा षटकार. या 6 धावा अंतिम क्षणाला मात्र निर्णायक राहतील टीम माझी करंगली या संघासाठी. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. 34 धावा
यावेळेस पहा खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी या ठिकाणी निर्माण झाली. वाईट बॉल आणि प्लस 2 धावा, 1 धाव, अशा 2 धावा आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. शेवटचा बॉल राहुल आलेत. शेवटच्या बॉलवरती बिग हिट केलाय. हा देखील षटकार आलाय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. स्वप्नील यांनी सुरुवातीचे 4 चेंडू चांगले हाताळले होते. रोहित यांनी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिलं. त्रेचाळीस धावांची गरज विजयासाठी टीम माझी करंगली या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा रोखल्या होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. 24 बॉलमध्ये आता 43 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सुनील पाटील आणि रोहित पाटील, पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही सलामीवीर. गोलंदाजीवरती अनुज नाईकवडे जो फिरकीचा सकाराम कोश आहेत, जे लेजंड क्रिकेटर ज्याने कित्येक काळ 32 शिराळ्याचं क्रिकेट गाजवलं. आपल्या चरण गावाचं क्रिकेट गाजवणारे खेळाडू.
43 धावांची विजयासाठी गरज. सकाराम कोळसे गोलंदाजीवरती. स्ट्रायकर इनला फलंदाज सुनील पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल. थोडासा खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली. पंच पाहणी करतील. कुठेतरी पिचच्या बाहेर चेंडू पडलाय की काय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धावेने टीम करंगलीच्या धावसंख्येला सुरुवात झाली आहे. एक धाव आलंय. 24 बॉल आणि 43 धावांचं समीकरण. यावेळेस फार चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, इनफिल्डला भेदून जाणारा सुनील पाटील नाना यांच्या बॅटमधून प्रहार. एकच वार सारेच गार. बॉल होते फरार. मिळतील धावा 4 चौकार. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सुनील पाटील. 43 धावांचं समीकरण. 5 धावा धावफलकावरती. अजून देखील 38 धावांची गरज येणार आहे 23 बॉलमध्ये. कमी गतीचा बॉल. थोडीशी गती या बॉलवरती काढून घेतली होती, परंतु सुनील पाटील यांनी ओळखलं आणि या बॉलवरती मोठा फटका न खेळता एक सिंगल आणि सिंगलला सन्मान दिला. एक सिंगल आली. सिंगलच्या साह्याने एक धाव धावफलकावरती आणि 6 रन टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावांची अजून देखील गरज येणारी 22 बॉल आणि 37 धावांची गरज. यावेळेस पहा रोहित यांना बीट करून जाणारा बॉल. रोहित, तुम्ही रबर बॉल हंगाम पाहिला असेल, त्यानंतर टेनिस बॉल. एक चांगल्या लयमध्ये येण्यासाठी बराच काळ संघर्ष करतायत आणि टीमचं देखील कौतुक करेन, कारण की एखादा खेळाडू संघर्ष करतोय तर त्यांना सातत्याने एक सपोर्टिव्ह टीम म्हणून माझे करंगली संघ राहिला आहे. इथे गॅपमधून बॉल ढकलण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. फलंदाज रोहित बाद होत आहेत. पण कॉलिंगची कमतरता, कॉलिंग नव्हतं आणि एक चुकीचा कॉल आणि त्यानंतर मात्र रोहित बाद. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चार बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. यावेळेस पास सुनील पाटील यांच्या बॅटमधून आणखीन एक चांगला स्ट्रोक. साहिल धावतायत शेवटच्या क्षणापर्यंत, परंतु बॉल सीमारेषा पार. चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. दोन चौकार या पहिल्या षटकामध्ये आले. संघाची धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावा चांगल्या पद्धतीने जमवल्यात. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. टीम चरणला विनंती असेल, कारण की 11:47 झालेत. एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटका अखेरीस माझी करंगुली या संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. एक गडी बाद 12. आता येणारे 18 बॉल. 18 बॉलमध्ये अजून देखील 31 धावांची विजयासाठी गरज. चला, जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. अजय नायकवडी गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 साठी दाखल झालेत.
18 बॉलमध्ये अजून देखील 31 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये जर दोन्ही फलंदाज पाहिले, एका बाजूला संतोष आहे, दुसऱ्या बाजूला सुनील, या दोन्ही खेळाडूंच्या जवळ मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. ताकदवान खेळाडू, परंतु आज ही ताकद आपल्या टीमसाठी दाखवून द्यावी लागेल. तुम्ही काल काय केले यापेक्षा आज तुम्ही काय करताय याच्याकडे लोकांचं लक्ष असतं आणि हे मात्र करून दाखवावं लागेल आज. सुनील आणि संतोषांना एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला परंतु थांबवलं गेलं संतोष यांच्याकडून. एकच सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 12-13 या आकड्यावरती. 13 धावा, अजून देखील 30 धावांची गरज विजयासाठी. 17 बॉलमध्ये 30 धावांची गरज. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी, कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. अजय नायकवडी एक चतुर चालक गोलंदाज. यावेळेस थोडेसे पुढे गेले, बॉल पाठीमागे राहिला, मिडलला येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल आले. चौदा धावा. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती केला प्रहार, चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार आलाय. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग, संतोष यांच्या जवळ देखील क्षमता आहे आणि एखादा चुकीचा बॉल त्याच्यावरती जर अशी आक्रमण होत राहिली तर मात्र टीम करंगलीसाठी विजय जास्त दूर नाहीये, परंतु चांगले प्रयत्न करावे लागतील. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावलाय, गॅप मधून बॉल ढकलण्याचा प्रयत्न. कौतुक करेन दत्ता यांचं, आपल्या टीमसाठी महत्वाच्या 2 धावा वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. एक गाव 11चं क्रिकेट जर तुम्ही पाहिलं तर एक गाव 11च्या टीम मध्ये खेळणारे 11 खेळाडू आणि त्यांचे पाठीराखे, कोणालाही वाटत नाही की माझा गाव पराभूत व्हावा आणि गावाला जिंकवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. या बॉलवरती संतोष यांच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार स्ट्रोक, चौकार. अर्जुन पाटील यांनी जो आपल्या टीमवरती विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला सार्थ ठरत असताना सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. एका बाजूला सुनील पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये 2 चौकार ठोकले तर दुसऱ्या षटकामध्ये संतोष चांगली बॅटिंग करत असताना त्यांच्या देखील बॅटमधून 2 चौकार आलेत. 24 धावा धावफलकावरती. आता येणारे 12 बॉल आणि 19 धावांची विजयासाठी गरज. चला आता हे महत्वाचं षटक या सामन्याला जर कलाटणी द्यायचं असेल तर अनुज यांच्याकडून हे षटक महत्वाचं आहे टीम चरण गावासाठी, कारण की 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज. सुनील पाटील जे सध्याच्या घडीला त्यांचा जम चांगला बसलाय खेळपट्टीवरती, कारण की पहिल्या बॉलपासून त्याने आक्रमण करायला सुरुवात केली होती. अनुज नायकवडी फिरकीचा जादूगार. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनुज नायकवडीच्या अगेन्स्ट फलंदाजी करणं हे भल्या भल्या फलंदाजासाठी सध्याच्या घडीला प्रश्नचिन्ह आपण पाहतो. आणि आता सुनील पाटील यावेळेस या बॉलवरती कोणती धाव नाहीये. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. अकरा बॉलमध्ये आता 19 धावांची गरज. अनुज यांच्या षटकामध्ये धावा अपेक्षित आहेत. या षटकामध्ये जवळपास 8 ते 10 धावा येणं अपेक्षित आहे. आणि आता शेवटच्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर. यावेळेस स्टेप आउट झाले, खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सुनील पाटील यांच्यासाठी जे जाळं विणलं गेलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज बाद होताना सुनील पाटील. आणखीन एक धक्का.
आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजून देखील 19 धावांची गरज. अनुज यांनी तिसरं षटक हाताळत असताना सुरुवातीचे 2 बॉल हाताळले, एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये आणि महत्त्वाची विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेस पा असं वाटलं की रोहन काही काळ थोडंसं त्यांचं जजमेंट फसलं. तीन बॉल आतापर्यंत निर्धाव हाताळलेत, चांगली गोलंदाजी. डिक्लेअर स्वरूपाचे धाव आले. आता 8 चेंडू आणि 18 धावांची अजून देखील गरज आहे. पर रोहन यांना काही बॉल समजलेला नाहीये. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावा अजून देखील 7 बॉल मध्ये. पण शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आता 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे टीम माझी करंगले या संघाला. अजून देखील गरज आहे विजयासाठी. 6 बॉल आणि 18 धावांची गरज. शेवटचं षटक दत्ता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती या बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. संतोष यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ती माझी करंगली या संघाकडून आणि या बॉलवरती अपेक्षावरती उतरत असताना संतोष यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. जो संघ बराच काळ शांत राहिला होता तिसऱ्या षटकामध्ये प्रत्येक खेळाडू प्रत्येकाकडे पाहत राहिला होता, परंतु या षटकाराने मात्र पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त झाली टीम माझी करंगलीला. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावा. एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा अगदी पूर्ण केल्या गेल्या. आता 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज. सामन्यामध्ये षटकारानंतर वाटलं होतं कुठेतरी करंगलीसाठी आव्हान जड जाईल, परंतु संतोष यांनी जो षटकार ठोकला तो मॅच मध्ये जिवंत ठेवणारा माझी करंगली या संघाला. 4 बॉल आणि 9 धावांची गरज. फुलटॉस बॉल, याच्यावरती बिग हिट होण्याचा चान्स भरपूर होता, परंतु 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. 2 धावा पूर्ण. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये अजून देखील 7 धावांची गरज. 3 बॉल 7 धावांची गरज. 1 षटकार. सामना
घेऊन जातील करंगलीच्या बाजूने, तर एखादा ओहो हा षटकार 6 धावा आहेत. आता फक्त एका धाव्याची गरज. अगदी शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाने 100% प्रयत्न केले, परंतु नशिबाचं पारड टीम करंगलीच्या बाजूने होता आणि 6 धावा रोखू शकला नाही. अर्जुन पाटील यांनी मॅचच्या अगोदर जी भविष्यवाणी केली होती तीच मात्र खरी ठरते की काय, कारण की एका धाव्याची अजून देखील गरज आहे. एका धाव्याची गरज आणि सामना जिंकलाय. आणि संतोष यांची चांगली फलंदाजी राहिली. संघ अडचणीमध्ये असताना एक मॅच विनिंग पारे, 9 चेंडू आणि 27 धावांची बहारदार खेळी करत सामना जिंकलाय टीम माझी करंगली या संघानं. चला नेक्स्ट मॅच. कोंडाईवाडी संघ आपला डिसिजन बॉलिंग करण्याचा क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि या मॅच मध्ये आपण आवाज ऐकूयात अर्थातच अर्जुन पाटील यांचा. धन्यवाद.